काय झालं निलंबरी? हो, परत माझ्यामुळे चिडली असणार आहे ना? प्रत्येक वेळेला सगळं तुमच्यामुळेच नाही घडत हो. तुम्ही काही करत नाही ना, म्हणून माझं आयुष्य ठप्प झालंय. आणि त्या आजीचा ना इतका राग आलाय मला आज. तुम्हाला माहितीये ती भावनाची लहान बहीण ती जान्हवी, तिला काही आठवत नाही म्हणून सिद्धू आणि भावनाचं परत लग्न करणार आहेत. आज बघण्याचा कार्यक्रम आहे म्हणे. त्यासाठी आई आणि सिद्धू तिकडे जाणार होते, पण आजी मध्ये घुसल्या. बरं ठीक आहे, घुसल्या तर घुसल्या, हरकत नाही. मला पण जायचं होतं, मला नाही घेऊन गेल्या. आता तिकडे काय घडणार आहे कसं कळेल मला? तिकडे काही विषय असा काही होणार नाहीये. काय आहे, आपला सिद्धू भावनाला पसंत करेल, भावना सिद्धूला पसंत करेल, इतकं तर बाकी काही नाहीये तिकडे. हेच तर आहे ना, तुम्हाला काही कळतच नाही. एवढंच जर असतं ना तर आजी तिकडे गेल्याच नसता. तर आजी तिकडे गेल्यात ना म्हणजे काहीतरी मोठा धमाका नक्कीच होणार. हे बघ निलंबरी, तुला काय इतका इंटरेस्ट आहे का त्या सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यामध्ये? हा, कारण आपल्या दोघांच्या आयुष्यात इंटरेस्ट घेण्यासारखं काहीच नाही. सतत ते दोघं आपल्या पुढं, त्या दोघांचं भलं होत असतं. आज चांगला धमाका बघायला मिळाला असता, पण आजीने मला नेलंच नाही. बरं मला सांग, आजीला हे सगळं माहिती नव्हतं असं बोललीस ना तू? मग आजीला हे सगळं कसं काय कळालं? कसं कळालं म्हणजे? मीच सांगितलं. आई आणि सिद्धू जेव्हा बोलत होते ना तेव्हा त्यांचं बोलणं मी चोरून ऐकलं. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? हो आहे मला प्रॉब्लेम. अगं असं चोरून बोलणं ऐकतात का निलू कोणाचं? बस, तुमचा प्रॉब्लेम तुमच्यापाशी ठेवा. मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, समजलं? बोलणंच बेकार आहे. अगं पण नील, हे काय आहे? आता बाजूला वा, राग तरी व्यक्त करू द्या मला. त्वरित तात्काळ ताबडतोब कुठे निघायचंय? फिरायला. फिरायला? असं काय करतेस? आता आपलं पुन्हा नव्याने लग्न होत आहे ना, तर मग लग्नाआधी कपल्स कसे मस्त छान फिरतात, बाईक वरून लॉंग ड्राईव्हवर जातात आणि मग पुन्हा एकमेकांच्या प्रेमात पडतात. सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या. काही काय सिद्धिराज. बरं मी जाऊन येते. आई, तुझे केसच वेगळेच म्हणजे म्हणजे चांगले दिसतात खूप. हो मग ही कमाल आहे स्ट्रिक्स इन्स्टा शॅम्पू हेअर कलरची. बरं ठीक आहे, मला यायला थोडासा उशीर होईल ना. आता आपली भेट उद्याच होईल. हो. उद्या तुला भावनाला आपल्या घरी भेटता येणार नाहीये. का? कारण तिला या घरात उद्यापासून लग्न होईपर्यंत नो एंट्री. काय काय बोलताय तुम्ही सिद्धिराज? अगं असं काय करतेस? आमचं नव्याने लग्न ठरलंय ना, त्यामुळे ती अजून या घरची सून झालेली नाहीये. आमचं पुन्हा लग्न होईल, मग रीतसर गृहप्रवेश होईल, त्यानंतरच भावना तुला या घरात एंट्री. हे काय चाललंय सिद्धिराज? हे बघ भावना, लग्न झाल्याशिवाय मी या घरात तुला पाऊल ठेवू देणार नाही. याला काय अर्थ आहे? आपलं लग्न झालंय ना. लग्न झालं होतं. काकू तुम्ही तरी सांगा. अगं बरोबरच बोलतोय तो. हे बघ आता ठरलंय ना पुन्हा लग्न करायचं, मग आता तुला ह्या घरात लग्न झाल्यानंतरच प्रवेश मिळणार आहे. अहो पण करेक्ट बोलते आई. लग्न होईपर्यंत या घरात नो एंट्री म्हणजे नो एंट्री. चला फिरायला. अहो चला. किती गोड वाटतात दोघं. एक्सक्यूज मी, मी जान्हवी दळवी. मला आजपासून ऑफिस जॉईन करायचं होतं. सॉरी पण तुमचा आज पहिला दिवस आहे काय? अहो मी आता म्हणते जर का आजपासून ऑफिस जॉईन करायचं तर ऑफकोर्स हाच पहिलाच दिवस असणार ना माझा. मॅम ते काय आहे ना, जॉईनिंगच्या आधी काही फॉर्मॅलिटीज असतात म्हणून मी विचारलं. अहो मग करा पूर्ण. मॅम तुम्ही नाराज होऊ नका, काही फॉर्मॅलिटीज आहेत ते मी करून घेते. तुमचं ऑफर लेटर द्याल काय? ऑफर लेटर? अहो ऑफर लेटर नाहीये माझ्याकडे. अहो पण तुम्हाला ऑफर लेटर मिळालं असेल ना. हो म्हणजे मिळालं होतं मला ऑफर लेटर, पण आत्ता नाहीये माझ्याकडे. मग कोणाकडे आहे? अहो कोणाकडेच नाहीये, ते एक्झिस्टच करत नाही आता. सॉरी मॅम, पण जर तुमच्याकडे ऑफर लेटर नसेल तर तुम्ही जॉईन नाही करू शकत. अहो पण असं कसं अरे हे तर भारी आहे.
म्हणजे मला कुठे जॉईन करायची आहे कंपनी? ऑफर लेटर नाही म्हणजे जॉब नाही. सुमटे वाचून खोकला गेला. एक्सक्यूज मी मॅम, हे बघा, तुमच्याकडे ऑफर लेटर नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही पुन्हा अप्लाय करू शकता. बाकी सगळी प्रोसेस तुम्हाला परत करावी लागेल. ओ ऐका ना, मला काय अप्लाय बिप्लाय करायचं नाहीये. खरं तर मला तुमचं हे ऑफिसच जॉईन करायचं नाहीये. थँक्यू, बाय. हॅलो. काल त्या न्यू जॉईनिंगसाठी इंटरव्ह्यूला आलेल्या त्या आल्या आहेत का? हो सर, त्या आल्या होत्या, जस्ट आत्ताच गेल्यात. गेल्या? बट वाय? सर काय आहे ना, त्यांच्याकडे ॲक्च्युली ऑफर लेटर नव्हतं, म्हणून मी त्यांना जॉईन करून घेतलं नाही. ते काय ना, आपलं ऑफिसचा रूलच आहे ना असा. टू हेल्प विथ युअर रूल. हे बघा, आत्ताच्या आत्ता त्यांना आत पाठवा. हॅलो हॅलो, एक मिनिट. सर ते कुठेच गेले नाहीये, ते माझ्या समोरच आहेत. गेल्या नाहीत ना, मग थांबवा त्यांना आणि आत्ताच्या आत्ता आत पाठवा. काही झालं तरी त्यांचं आज जॉईनिंग व्हायलाच हवं. जस्ट ऍक्ट ऑन इट नाव. सॉरी, पण काय आहे ना, सरांनी तुम्हाला जॉईनिंगसाठी म्हटलेलं आहे. हो, असं कसं? तुम्हीच आता म्हणालात ना की ऑफर लेटर नाहीये तर जॉईनिंग नाही होऊ शकत. तसा रूल आहे ना तुमच्या कंपनीचा. हेल्प विथ युअर रूल्स. म्हणजे असं मी नाही, असं सर म्हणाले. तुम्ही प्लीज सरांच्या कॅबिनमध्ये जाता काय? मी तुमच्या बाकीच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करते. हेल्प विथ युअर रूल म्हणतोय का? काय समजतो काय हा स्वतःला? बघतेच ह्याच्याकडे.